वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिल्ल्याचे सारेच चोख असते, वर्तन तुझ्या पिल्ल्याचे सारेच चोख असते. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर साधी पेन सुद्धा आपल्या खिशाला नसती. आज आपल्याला हे दिवस बघायला मिळत आहेत ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्या संपादन करूनही अधिकारी झाल्यानंतर त्यांना फाईल दुरून दिली जात असेल तर विचार करा मित्रांनो की तुमची आणि आमची काय अवस्था झाली असती. किडा माकोडांसारखे जीवन जगावे लागले असते. संपूर्ण भारतामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. एकदा परदेशी पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रात्र भेटण्यासाठी आला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचत होते. त्या पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की तुम्ही झोपल्या का बरं नाही. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाला की माझा संपूर्ण समाज झोपला असल्यामुळे मी कसं झोपू शकतो, माझा संपूर्ण समाज झोपला असल्यामुळे मी कसं झोपू शकतो. यावरून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महती कळते. त्यांनी सामाजिक समता त्यांनी राजकीय समतासोबतच सामाजिक समता आणण्याचे काम केले. कारण सामाजिक समतेशिवाय राजकीय समतेला कोणताहीच अधिकार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितले. भारतीय नागरिकांना अधिकारच मिळवून दिले नाही तर त्या अधिकाराचा संरक्षण करण्यासाठी अल्पकालीन राज्यघटना अंतर्भूत केली. स्त्रियांप्रमाणे पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील समान अधिकार मिळवून देण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा असता. मित्र हो, आज अंबानी अदानीच्या मताला जेवढे मूल्य आहे तेवढे मूल्य सर्वसाधारण मनुष्याला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज आपला भारत देश चीन, जपान, अमेरिका यांसारख्या देशांच्या पंक्तीमध्ये आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. शेवटी मी जाता जाता एवढेच म्हणते की हजारो सूर्यचांदणे निघाले पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता. हजारो सूर्यचांदणे निघाले पण प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता. जर डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले नसते तर, जर डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले नसते तर जीवनाचा अर्थ आजही देखील आम्हाला कळला नसता. जीवनाचा अर्थ आजही देखील आम्हाला कळला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा